तुम्हाला डोकंदुखीचा त्रास आहे का? बदलत्या वातावरणामुळे आपल्याला सारखा सर्दी खोकला ताप होतो. घरामध्ये माणसं घोरतात झोपताना. तर मंडळी, असे बरेचसे गोष्टींचा आज मी तुमच्याबरोबर सोल्युशन घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आपण कुठल्याच प्रकारचा डेली ब्लॉग, रेसिपी किंवा काहीच बघणार नाहीये. तर आज मी तुमच्यासाठी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच कामी येणारे एक प्रोडक्ट घेऊन आलेले आहे, ते म्हणजे ह्युमिडिफायर. तर आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की त्यामुळे हे काय दाखवत आहेस? तर तुम्हाला हे तर माहितीच आहे ना की मी विनाकारण कुठलीही वस्तू दाखवत नाही. तुम्हाला माहिती आहे की मी ऑलरेडी कमी खर्चामध्ये घर कसं चालवायचं हे सगळं बघत असते. पण आज मी मुद्दामून हे प्रोडक्ट का दाखवते ह्याच्या पाठीमागे खूप सारं कारण आहे, फक्त एकच कारण नाहीये. तर ते कोणते कारण आहे आपण ते बघूया. चला तर मंडळी बघा, जर आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल किंवा आपल्याला डोकंदुखी, घोरण्याचा त्रास, सर्दी खोकला ताप आणि नाकातनं येणारा जो रक्तप्रवाह आहे, हे सगळ्या गोष्टी होत असतील, सारखा ताप येत असतील, तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हे मस्ट आहे. ऍटलीस्ट तुम्हाला पाहिजे नसतं तर तुम्ही हे नॉलेज घेऊ शकता आणि हे नॉलेज तुम्ही दुसऱ्याला पास करू शकता. आणि मला माहिती तुम्ही माझी मंडळी आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारच आहे. पण पहिल्या व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा प्लीज. तुम्ही इतके लोक माझा व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक नाही करत. हिवाळ्यामध्ये काय करतो आपण, आपली स्किन फुल अशी ड्राय झालेली असते, ती फाटते, ती रखरखीत होते, एकदम चरचरीत होते, पायाच्या भेगा होतात, पाय फाटतात ना खालचे, ते फाटतात, हातामधून मॉइश्चर गेलेला असतो म्हणून हातातले पण सालं जातात, म्हणजे का बेसिकली जातात बघा. त्याचबरोबर आपले ओठ फाटतात, डोळे असे एकदम हे झालेले असतात, ड्राय झालेले असतात, ठीक आहे. आणि पुन्हा आपला गळा पण कचकच करतो का, तर वातावरणामध्ये इतकं ड्रायनेस असतं ना की पूर्ण शरीराची वाढ लागलेली असते. तर अशा वेळी हे प्रोडक्ट काय करतं माहिती का, की यामध्ये जे आपण त्याच्यामध्ये आपण 6 लिटर पाणी टाकू शकतो आणि हे ओपन करणं इतकं इझी आहे ना की अक्षरशः लहान मूल सुद्धा ओपन करू शकतं. आणि हे एकदम फ्रेंडली आहे. बाळ सुद्धा ह्याच्या बाजूला बसून स्टीम घेऊ शकतो, जेणेकरून त्याला सर्दी खोकला ताप जर असेल तर ते आपल्याला बेसिकली नाक घालायची गरज नाही. तर हे इथे बसलं जरी तरी हे आपलं घरात वातावरण एकदम नॉर्मल ठेवतो, एकदम शरीराला पाहिजे त्या पद्धतीने वातावरण ठेवतो. तर नेमकं हे काम काय करतं, ह्यामध्ये 6 लिटर पाणी बसतं, ठीक आहे. आणि ह्यामधून येणारा जे सूक्ष्म द्रव्य आहे, जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे, तुम्ही नक्की बघा, ठीक आहे. ह्यामधनं येणारा जो स्टीम आहे ना, तर तो एकदम असा घरातलं वातावरण मॉइश्चर ठेवतो. जसं की एकदम ड्राय वातावरण असेल तर त्या ठिकाणी हे आपल्या शरीराला नमी, एकदम सॉफ्ट मॉइश्चर करायचं काम करतं, ठीक आहे. म्हणजे काय, ह्युमिड करायचं काम करतं. ह्युमिडमुळे काय होतं, आपल्या स्किनला एक नमी मिळते. जसं की आपण मॉइश्चरायझर वापरतो त्याच पद्धतीने हे आपलं शरीर मॉइश्चर करतं, ठीक आहे. त्याचबरोबर उन्हामध्ये सुद्धा, उन्हाळ्यात जर आपण बाहेर गेलो किंवा आपल्याला नुसता घाम जरी आला तर स्किन कशाची रखरखी काळी होते, काळवंटते. तर अशा वेळी आपल्याला सनस्ट्रोक येण्याचे चान्सेस असतात. कारण की मी ऑलरेडी मराठवाड्यामध्ये राहिलेली आहे, मराठवाड्यामध्ये भरपूर गरमी आहे. माझा स्वतःच जन्म मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड गरमी, प्रचंड ड्रायनेस असते. राजस्थानला 3 वर्ष राहून आलेली आहे, तिथे पण प्रचंड ड्रायनेस असते. तिथे ना मी थंडी, उन्हाळा हे दोन्ही गोष्टी खूप फेस केलेल्या आहेत. त्यामुळे मला माहिती आहे ज्यावेळेस जास्त वातावरणामध्ये गरमी किंवा थंडी असेल तर अशा वेळी आपल्या स्किन मध्ये प्रचंड प्रमाणात बदल होतात आणि त्यामुळे आपण सारखं आजारी पडतो. बरं, आता नुसतं हे फक्त ह्युमिड करत नाही, तर आपल्या घरामध्ये जे दूषित वातावरण झालेलं असतं, जास्त थंडी जास्त गरमी यामुळे, तर हे आपल्या शरीरासाठी घातक होतं बघा. जास्त थंडी जास्त गरमी अशा वेळी काय होतं, आपल्या घरामध्ये जंतू निर्माण होतात. वातावरण जर एकदम व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचर मध्ये नसेल तर त्यावेळी आपल्याला फ्लू होतो, सर्दी ताप खोकला होतो. अशा वेळी सुद्धा हे काम येतं का, तर ह्याच्यामधून येणारा जे बेसिक जे धूर आहे, जो द्रव्य आहे, त्यामध्ये बारीक कण असतात आणि हे काय करतं, आपल्या घरातलं वातावरण नॉर्मल ठेवण्याचं काम करतं. जर तुम्ही कंटिन्यू एसी मध्ये काम करत असेल तर तुम्ही नक्कीच तर एक गोष्ट फील केली असेल, कारण की मी ऑफिसमध्ये फील केलेला आहे की गळा असा कचकचतो, खवखवतो, एकदम असं नाही का ड्राय झालेला असतो, डोळे असे ड्राय झालेले असतात, तर नाक सुद्धा असं सुकलेलं असतं, असं श्वास घेताना सुद्धा असं अनकम्फर्टेबल फील होतं. तर अशा वेळी जर हे प्रोडक्ट ऑफिसमध्ये असतं ना त्यावेळी तर मला खरंच रिलीफ झालं असतं. पण आता काही उशीर झालेला नाही, कारण की आता येणारा हिवाळा आणि उन्हाळा
दोन्हीमध्ये सुद्धा मला हे कामी येणार आहे. आणि त्याचबरोबर जर आपल्या घरात लहान बाळ असेल तर त्याची छाती भरते, ठीक आहे, गच्च झालेली असते. पुन्हा बाळाला नॉर्मली व्हायरस जसे की व्हायरल इन्फेक्शन आहे, सर्दी खोकला ताप, तर त्यापासून सुद्धा हे दूर करतं. कारण की आपल्या घरातलं वातावरण जर नॉर्मल असेल, आपल्या घरातल्या ज्या वातावरणामधले जे जंतू गेलेले असतील तर आपल्याला काहीच होणार नाही. तर हे बेसिकली काम करतं. पण यामध्ये आपल्याला फक्त थंडच पाणी घालायचं असतं, बरोबर. पाण्याबरोबर जर तुम्हाला फ्लेवर हवा असेल तर तुम्ही इसेन्शियल ऑइल टाकू शकता, ठीक आहे. या गोष्टीमुळे काय होतं की घरामध्ये ना थोडंसं एकदम सुंदर सुगंध सुद्धा येतो. तर असे बरेचसे फायदे आहेत. जसं की उन्हाळ्यामध्ये काय होतं की जास्त उन्हात गेलो की आपल्याला घाम येतो, स्किन काळवटते. पुन्हा त्याचबरोबर आपल्याला सनस्ट्रोक सुद्धा उन्हामुळे घामामुळे होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे सनस्ट्रोक पासून आपल्याला वाचवण्याचं काम करतं. घरामध्ये नॉर्मल टेम्परेचर ठेवण्याचं हे बेसिकली काम करत असतं. ह्या प्रोडक्टची जी डिटेल्स आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये थोडक्यात दिलेली आहे. जी लोक रात्री झोपताना घोरतात ना त्यांच्यापासून सुद्धा हे वाचवतं. म्हणजे लिटरली घरामध्ये जर कोणी घोरत असेल ना मंडळी तर हे प्रोडक्ट मस्ट आहे एकदम, ठीक आहे. त्याचबरोबर गळा खवखवणे, नॉर्मली ताप खोकला सर्दी होणे ह्यापासून हे वाचवतं. त्याचबरोबर तुम्ही हे मस्तपैकी योगा करताना आपल्याला ऑक्सिजनची कमी झालेली असते ना, एकदम ड्राय झालेलं असतं वातावरण. जर योगा करताना, डान्स करताना, मुलं स्टडी करताना, मुलं झोपताना जर त्यांच्या बाजूला लावलं की त्यांना फार कम्फर्टेबल फील होतं, फार कम्फर्टेबली ते झोपतात. तर अशा वेळी एकदम लहानातल्या लहान बाळाला जर सर्दी झालेली असेल किंवा माझ्यासारख्याला जरी सर्दी खोकला असेल तर मी नॉर्मली इथे बसले आणि हे ऑन केलं की मस्तपैकी जे काही आपले फ्लू असतात, सगळे जंतू वगैरे असतात शरीरात ते घालवण्याचं हे काम. इतकंच नाही, ज्या लोकांना सर्दी खोकला सायनसचा त्रास आहे, डोकदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रभावशाली काम करतं. आणि इतकंच नाही तर बरेचसे फायदे आहे आपल्या हेल्थ रिलेटेड. बेसिकली ही एक थेरपी आहे. मोर दॅन दॅट आपण म्हणू शकतो की ही एक थेरपी आपल्या लहान बाळापासून तर वयस्कर लोकांपर्यंत काम येणार आहे. भले मग ते हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, घरामध्ये वातावरणात बदल होत असतो. आपण प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक 15 दिवसामध्ये आपल्याला सर्दी खोकला घसा ड्राय होणे वगैरे हा त्रास होतच असतो. बरं, जर आपण ऑफिसमध्ये काम करत असेल, कंटिन्यू एसी मध्ये असेल त्यावेळी सुद्धा आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. ह्या सगळ्या प्रॉब्लेम पासून जर दूर व्हायचं असेल तर हे प्रोडक्ट मस्ट आहे. जर तुम्हाला ह्या प्रोडक्ट बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ह्याची लिंक देते. त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला हे परचेस करायचं असेल तर माझं कुपन कोड वापरा, तुम्हाला ह्यामध्ये 10% डिस्काउंट मिळेल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल ना मंडळी तर थँक्यू सो मच. कारण की बहुतेक कुठलीही वस्तू मी तुम्हाला आजपर्यंत अशीच दाखवलेली नाहीये. का तर मला माहितीये की माझ्या व्ह्युअर्सला मला ना असं काहीही दाखवायचं नाहीये. मला आजपर्यंत बरेचसे प्रमोशन आलेले आहे, तुम्ही स्वतः पाहिले, मी भरपूर गोष्टी प्रमोट केलेल्या आहेत. पण त्या फक्त बजेट फ्रेंडली आणि तुमच्या उपयोगी यावे तेच अशी खूप सारे प्रोडक्ट येतात. पण मी खरंच घेत नाही. का तर मला प्रमोशन नकोच आहे. मी हे माझ्या हॅपीनेस साठी तुमच्या बरोबर कम्युनिकेट करण्यासाठी मी चॅनल ओपन केलेलं आहे. पण मला असं प्रमोशन वगैरे असं काही नकोय. पण ही वस्तू खरंच उपयोगी आहे म्हणून मी आज तुमच्यासाठी हे घेऊन आलेली आहे. तर मंडळी खरंच जर आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा वयस्कर व्यक्ती असेल किंवा आपणही आपल्याला डोकदुखीचा त्रास असेल, बऱ्याच गोष्टी सारखं सर्दी खोकला ताप आणि स्किन फाटणे रखरखीत होणे ह्या गोष्टीपासून जर आपल्याला दूर व्हायचं असेल, बरेच लोकांना उन्हाळ्यामध्ये नाकातनं रक्त वाहत असतं त्यावेळी सुद्धा हे कामाला येतं. तर अशा पद्धतीने मी भरपूर माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ लाईक केलाय का नाही ते सुद्धा सांगा. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कुठून हा व्हिडिओ बघताय नक्की कळवा. तर आता हे ऑपरेट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवून देते. हे वरचं नॉब आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे. तर असं हे ओपन केल्यानंतर यामध्ये ना आपण 6 लिटर पाणी टाकू शकतो, ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर हे मी आता माझ्या वैशूलाच सांगणार आहे. यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी आपण टाकू शकतो. मॅक्सिमम लेवल जितकी आहे तिथपर्यंतच पाणी टाकायचं, तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर आता मी थोडंच पाणी टाकलं आहे, जवळपास 1 लिटर. आणि आता आपण हे लावून घेऊया. एकदम इझी टू यूज आहे. त्यानंतर फक्त प्लग करायचं आणि आपण हे ऑन करू शकतो. आपल्याला किती लेवलपर्यंत ह्युमिड पाहिजे आपण तितकं ऑन करू शकतो. हवं असेल सर्दी खोकला ताप असेल तर आपण यामध्ये विक्स टाकू शकतो पाण्याबरोबर. त्याचबरोबर घरामध्ये जर लवंग टाकलं तर जंतुनाशक म्हणून हे सुद्धा काम करतं.
तर सारखं व्हायरल इन्फेक्शन घरामध्ये होत असेल तर नक्की ह्यामध्ये लवंग वगैरे टाकून वापरा. ज्या सिटीज मध्ये अतिशय ड्राय वातावरण असतं त्या सिटीमध्ये तर हे असणं गरजेचंच आहे. तर मंडळी चला मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की कळवा.